सातत्यानं ज्या दिवसापासून त्यांनी असं वक्तव्य केलं बेताल त्या दिवसापासूनच काँग्रेस त्या आंदोलन त्यांनी प्रत्यक्ष केलं, म्हणजे सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा आंदोलन केलं. आमची मागणी अशी आहे की त्यांनी राजीनामा द्यावा, माफी मागावा. ते उर्मट आहेत, त्या पद्धतीनं माफी न मागता काँग्रेसनं कशा चुका केल्या यावर फक्त भाष्य करतात. म्हणून आमचं सातत्यानं आंदोलन. कशा प्रकारे आंदोलन राहील तुमचं टप्प्याटप्प्यानं तुम्ही घोषणा केली? काँग्रेस श्रेष्ठी जी काही हे देईल त्याचं नियोजन देईल त्या नियोजनाप्रमाणे आमचं आंदोलन. आज उद्या सगळीकडे पूर्ण देशात होत आहेत आणि त्या प्रेस कॉन्फरन्स झाल्याही पाहिजे, कारण आदरणीय होम मिनिस्टर जे बोलले ते या देशाच्या नाडीला न पटणारी गोष्ट आहे आणि न सहन करणारी गोष्ट आहे. आम्ही वारंवार बोलणार, वारंवार आंदोलन करणार. ज्या ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या जातील त्या सगळ्या आम्ही करणार. संविधानाला जर कोणी तोडायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरणार. राहुल गांधी यांनी संविधानाच्या समर्थनावर ज्या पद्धतीने देशभर आंदोलन उभारलेलं आहे यावर भाजपने म्हटलं की राहुल गांधी राजकारण करत आहेत. तुम्ही काय सांगाल यावर? नाही, कसलं राजकारण मला सांगा. काल पण सन्मान्य मुख्यमंत्री म्हटले की राहुल गांधी राजकारण करतायत, म्हणजे गरीबाचं पोरगं मेलं तर त्याला राजकारण म्हणायचं आणि श्रीमंताचं पोरगं जर गाडीने गरीब लोकांना उडवतो तर त्याला राजकारण नाही म्हणायचं. हे जे होत आहे ना हे चुकीचं होत आहे. हे जे होत आहे हे संविधानाला तडा देणारं होत आहे आणि ज्या वेळेला कोणासोबत अन्याय होईल त्या वेळेला आम्ही रस्त्यावर उतरू. त्या वेळेला सन्मान्य राहुल गांधी विरोधी पक्ष नेता आहे, त्यांचं ते कर्तव्य आहे की अन्याय ज्याच्यावर होत आहे त्या गोष्टीला वाचा फोडतील ते आणि आम्ही नक्कीच त्यांना साथ घेऊ. याला राजकारण नाही म्हणत आदरणीय मुख्यमंत्री साहेब, याला न्यायाची मागणी म्हणतात आणि न्याय झाला पाहिजे. त्या ठिकाणी न्याय बीडमध्ये झाला पाहिजे, न्याय परभणीमध्ये झाला पाहिजे. नाही तर मग तुम्ही त्या ठिकाणी होम मिनिस्टर पद सोडून दिलं पाहिजे.